कसं आहे, आता माथेरानला एस-टी-बी प्लॅन आला. तो प्लॅन जवळजवळ 55 कोटी रुपयाचा प्लॅन आहे. हा गावाच्या आरोग्यासाठी हा चांगला प्लॅन होता. आम्हालाही बरं वाटलं की चला बा गावासाठी एस-टी-बी प्लॅन आलेला आहे. पण ह्या एस-टी-बी प्लॅनची जेव्हा काम सुरुवात झाली, त्यानंतर त्या कामाची जी पाहणी केली तर दर्जा अत्यंत सुमार दर्जाचा आहे एस-टी-बी प्लॅन. आणि हा ठेकेदारांनी याच्यावर अजिबात काम केलेलं नाही. कुठलीही पूर्वकल्पना म्हणजे काय त्याला बोलतात, जेव्हा एखादा मोठा प्रोजेक्ट येतो तेव्हा पहिलं त्याची पाहणी केली जाते की कुठून लाईन गेले, कुठून पाण्याची लाईन गेले, कुठून लाईटची लाईन गेली, अशी सर्व पाहणी करून त्याचा तो एक प्रोजेक्ट तयार केला जातो. तो प्रोजेक्ट न तयार करता यांनी हा प्लॅन इथं माथेरानवर राबवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी जेव्हा हे काम केलं त्याच्यामध्ये लाईटची लाईन गेलेली आहे, पाण्याची लाईन गेलेली आहे आणि कदाचित ह्याच्यातून आपल्याला मोठी हानी बी तयार होऊ शकते. आम्ही ते पाहणी केली असताना तो प्रोजेक्टचं जे काम आहे ते अर्धे तर सुमार दर्जाचं आहे. आणि पहिल्यापासून आमच्या ह्या एस-टी-बी प्लॅनबद्दल आम्हाला शंकाच आहेत. एस-टी-बी प्लॅन आला त्या गावातल्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे, सगळ्यांची त्यामध्ये एस-टी-बी प्लॅन गेले पाहिजे होते. पण आता ते असं ठरतं, असं समजतं की याच्यामध्ये ज्यांची उतरंडीवर घरं आहेत, ज्यांची खोलगट घरं आहेत, त्यांचा एस-टी-बी प्लॅन त्याच्यामध्ये जाणार नाही. तर जवळजवळ मला तर वाटतं याच्यामध्ये 30 ते 40% लोकांची माथेरानमध्ये उतरंडीला घरं आहेत. मग त्याचा एस-टी-बी प्लॅनला फायदा काय? मग जेव्हा नगरपालिका आमच्यापासून 10% त्यांना पैसे देणार आहे, तर एवढे पैसे जेव्हा सरकार शासन खर्च करते तर त्याला माथेरानकरांना सगळ्यांचा एस-टी-बी प्लॅनवर सपोर्ट झाला पाहिजे होता. सगळ्यांचे त्यात एस-टी-बी प्लॅन गेले पाहिजे होते. हा कुठलाही प्रकारचा आता नाही. आता काम झालं आहे 30%, काम झालं आहे 30% आणि त्याचे पैसे काढले 70%चे. म्हणजे मला तुम्ही सांगा, एखाद्या ठेकेदाराला एवढे पैसे भेटल्यावर तो जर काम पूर्ण न करता पळून गेला त्याची जबाबदारी कोणाची? याच्या अगोदर प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीमध्ये हे काम झालं तर आम्ही आरोप कोणावर करणार? प्रशासनावर करणार ना. प्रशासकांनी ठराव केला, त्यांनीच सूचना अनुमोदन केले आणि त्यांनीच पैसे काढले. त्याने कसं आहे, आता आम्ही लेखी तक्रार तर केली होती, लेखी तक्रार बी केली. आणि जेव्हा एस-टी-बी प्लॅनचं काम सुमार झालं तेव्हा आम्ही मिटिंग लावली होती. आणि त्या गावकीच्या मिटिंगमध्ये मी स्वतः त्यांना सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की बाबा ठीक आहे, आता काम याचं झालेलं आहे, पण या कामामध्ये आम्ही सुधारणा करू आणि सगळ्यांना त्यामध्ये समाविष्ट करू, गावाच्या लोकांना. आणि आमची मागणी तीच होती की गावाच्या सगळ्या लोकांना त्यात समाविष्ट केलं पाहिजे. आणि त्यांनी ती मागणी मान्य केली होती की बाबा सगळ्या लोकांना आम्ही समाविष्ट करू आणि परत रिसायकलिंग करून ते पाणी आम्ही गार्डनला देऊ. आता असाही प्रकार काय नाही. आता हे पाणी त्यांनी सोडून ते कळ्यामध्ये सोडणार आहेत. म्हणजे ज्या गोष्टीसाठी एस-टी-बी प्लॅन आणला आहे ते एस-टी-बी प्लॅन जर सक्सेस झाला नाही तर मग हे पैसे पाण्यात गेल्यासारखे आहेत. म्हणजे एस-टी-बी प्लॅनच्या ठेकेदाराचं आणि ह्या लोकांचं काय संगनमत आहे का अधिकाऱ्यांचं, असा आम्हाला संशय निर्माण होतो ना. की वेळोवेळी आम्ही जेव्हा गाव अख्खं बोंबलते, जेव्हा ठीक आहे विरोधी पक्ष बोंबलते, विरोधी पक्षच नाही, गावात तुम्ही कुणाची तुम्ही विचारून घ्या की हे काम चांगलं आहे का. त्यांच्या नगरसेवक, आता जे नगरसेवक आहेत त्यातल्या काही नगरसेवकांचं असंच म्हणणं आहे की काम चुकीचं चालू आहे. आणि त्यांनी ते ठामपणे मानलेलं आहे त्या नगरसेवकांनी की काम चुकीचं चाललं आहे. म्हणजे आमचं एकट्याचंच म्हणणं नाही, गावातल्या बहुतांश लोकांचं म्हणणं आहे की हे काम चुकीचं चालू आहे. सभागृहामध्ये हा विषय मांडलेला आहे. मनोज खेडकर आहेत, शिवाजी शिंदे आहेत, या लोकांनी याच्यावर प्रखर विरोध मानले आणि त्यांनी त्यांचे मतं चांगली मांडलेली आहेत की बाबा हा प्लॅन चांगला झाला पाहिजे. आणि आमचंही म्हणणं आहे की गावासाठी जेव्हा एखादा मोठा प्रपोजल येतं किंवा एखादा मोठा प्लॅन येतो तर त्याला गावाचा उपयोग झाला पाहिजे. उगाच थातूर काम करून ते जाण्यात काय अर्थ नाही. स्थानिक नागरिक विरोध काय करतात की हे काम बरोबर झालेलं नाहीत, हे काम चुकीचं झाले. मला तुम्ही सांगा, या कामाचा कालावधी बी उलटून जायला आता जवळजवळ उलटून गेलेला आहे. आता तुम्ही सांगा, कालावधी उलटून गेलेला असताना त्यांना अजून 2 त्यांच्या पंपिंग स्टेशनला परवानगीच मिळाली नाही. मला म्हणायचं म्हणजे एवढा मोठा प्रोजेक्ट येला तेव्हा तुम्ही अभ्यास करायला पाहतो ना, किंवा पॉलिसी जागा कुठली आहे, तहसील जागा कुठली आहे, त्यांच्याकडे आपल्या परवानगी मिळाली आहे का नाही, आपण हा प्रोजेक्ट जेव्हा करतोय तेव्हा आपल्याला त्या प्रोजेक्टला जागा आहे का नाही, याची चौकशी कोण करणार? याची चौकशी त्यांनी का नाही केली? आणि कुठलीही चौकशी न करता एवढा मोठा प्रोजेक्ट घाईघाईने राबवण्यात आणि चुकीचं काम करून पैसे गिळण्यामध्ये काही अर्थ नाही. बॉडीमधल्या नगरसेवकांचा विरोध होता. हे पैसे काढण्यासाठी बॉडीचा नगरसेवकाचा विरोध असताना सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी ते पैसे काढले, म्हणजे याचा अर्थ काळबेर आहे का नाही? म्हणजे तुम्ही बॉडीच्या नगरसेवकांना बी ऐकत नाही, नगरसेवकांना बी ऐकत नाही. आम्हाला चर्चेला बोलवलं नाही, आमच्या फक्त नगरसेवकांना बोलवले आहेत. त्यामध्ये आमचे विरोधी पक्ष सीताराम कुंभार आहेत, सचिन दाभेकर आहेत, यांना आम्ही सांगणार आहे जे काय आपला विरोध करा तो विरोध करा. आणि वेळ पडली तर ते ठेकेदार आले त्यांना आम्ही रस्त्यात पकडून विरोध